प्रेमिकांच्या अंतःकरणामध्ये प्रेम हे शांत ज्योतीप्रमाणे तेवत असतं. भगवंताचं राधेबद्दलचं प्रेम भगवंताच्या हृदयामध्ये शांत ज्योतीप्रमाणे तेवतंय. गोपिकांच्या अंतःकरणातलं प्रेम भगवंताबद्दलचं शांत ज्योतीप्रमाणे. कशी ज्योती? एकदम शांत, वाऱ्याचा स्पर्श नसलेली. कशी? कुठे? हृद्वेष्म भासयती. कशी? निश्चलमेव भाती. आता हे प्रेम हृदयात निश्चलपणाने ती ज्योत जर तेवतीये, तर ते प्रेम बोलून दाखवण्याकरता आपण जर तोंड उघडलं तर उघडलेल्या तोंडातून वारा आत जातो आणि प्रेमाची ज्योत फडफडते तरी नाही तर विजून तरी जाते. याच्याकरता जिथं खरं प्रेम आहे तिथं तोंड उघडायचं नसतं. प्रेम नये सांगता बोलता दाविता. प्रेम हा अनुभवण्याचा विषय आहे. हे अनुभवाची जोगे नोहे बोलायसे. ज्ञानोबाराय बोलतात. कशाला प्रेम म्हणतात? ज्ञानोबारायांनी काही व्याख्या केल्या आहेत. सगळ्यात सांगाव्यात असं नाही, थोडक्यात आटोपायचं आहे. सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारिणे यद्भाव बंधनम यूनो तत्प्रेमा परिकीर्तितः. प्रेमाची व्याख्या करताना भक्तिशास्त्र म्हणतं सर्वथा ध्वंसरहितम यद्यपि ध्वंसकारिणे. दोघांमधल्या प्रेमाचा नात्याची उद्ध्वस्त होण्याची सगळी शक्यता निर्माण होऊनही जे उद्ध्वस्त होत नाही त्याला प्रेम म्हणतात. प्रेम म्हणजे काय? सत्यपि ध्वंसकारिणे. उद्ध्वस्त होण्याची सगळी शक्यता निर्माण झाली पण तरीही जे उद्ध्वस्त होत नाही, सर्वथा ध्वंसरहितम असा जो भावबंध आहे त्याला प्रेम असं म्हटलं जातं. यद्भावबंधनम युनो तत्प्रेमा परिकीर्तितः. भगवान गोकुळ सोडून गेल्यानंतर गोकुळाकडे बघितलं नाही, गोपिकांकडे बघितलं नाही. गोपिका समोर आल्या तर त्यांचा अपमान केला. एकमेकांमधल्या संबंधाचा विच्छेद होण्याची सगळी शक्यता निर्माण झाली होती. बघितलं नाही, जवळ येऊ दिलं नाही. आले तर त्यांचा अपमान केला. नाही ते त्यांना बोलले, दरबारातून हकलून दिलं. आपल्याला हे केलं असतं तर देवाचं नाव घेतलं नसतं आपण. पण एवढी सगळी कारणं होऊनही गोपिकांच्या अंतःकरणात भगवंताबद्दल तिळमात्र संशय निर्माण झाला नाही. याला प्रेम म्हणतात.